आजच्या ठळक घडामोडी. खेडमध्ये भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीची थेट घोषणा. औदुंबर श्री दत्त मंदिरामध्ये माघ पौर्णिमेनिमित्त नामस्मरण, हरिपाठ आणि भजनाचे कार्यक्रम संपन्न. ICS महाविद्यालय खेड येथे नाट्य अभिनय कार्यशाळा उत्साहात सुरू. खेड तालुका रोहिदास समाजातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न. निजामपूर विभागासाठी मुंबईकरांचा दादर येथे शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा संपन्न. सविस्तर वृत्त. भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी खेड तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची महायुती अधिकृतपणे जाहीर केली. उशीर झाला असला तरी थेट आणि स्पष्ट निर्णय घेण्यात आला असून या माहितीच्या माध्यमातून मित्र पक्षांचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आलाय. या निवडणुकीत आरपीआय आपली संघटनात्मक ताकद दाखवणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सत्तू कदम यांनी महायुतीला संपूर्ण पाठिंबा दर्शवताना उमेदवारी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे आरपीआयला सध्याच्या निवडणुकीत जागा देता आला नसल्याची कबुली दिली. मात्र यापुढील सर्व निवडणुका आरपीआयला सोबत घेऊनच महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील अशी ठाम ग्वाही दिली. यावेळी आरपीआयचे आठवले गटाचे तालुकाध्यक्ष गौतम कांबळे, कोकण युवक प्रदेशाध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांच्यासह आरपीआयचे अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यात महायुती अधिक बळकट करण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. खेड तालुक्यातील सुकळी येथील औदुंबर श्री दत्त मंदिरामध्ये रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेनिमित्त नामस्मरण, हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला. सुकळी येथील औदुंबर श्री दत्त मंदिरामध्ये वर्षभरात विविध आध्यात्मिक उपक्रमांचे संत सज्जनांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात येतं. यावर्षी देखील हरिपाठ, भजन, कीर्तन तसेच नामस्मरणाच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आलाय. या मंदिरात प्रत्येक गुरुवारी, शनिवारी, पौर्णिमा आणि प्रत्येक एकादशीच्या निमित्तानं हरिपाठ आणि भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. नामस्मरण सोहळा, दिंडी जागरण आणि संत विचार सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात येतं. याशिवाय वर्षभरात श्री दत्त जन्मोत्सव, श्री रामनवमी उत्सव, विविध ग्रंथांचं पारायण सोहळे, श्री सत्यनारायणाची महापूजा, महाअभिषेक असे आध्यात्मिक उत्सवांचं देखील आयोजन करण्यात येतं. दत्तभक्त हबप श्रीकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आध्यात्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. विशेष म्हणजे या मंदिरात प्रत्येक गुरुवारी दत्तभक्त आणि भाविकांना मार्गदर्शन केलं जातं. मंदिरात भाविक नामस्मरण, ग्रंथ वाचन, पारायण करू शकतात. त्यांना कोणतंही बंधन नसल्याने दत्तभक्त आणि भाविक मंदिरमध्ये साधना करण्यासाठी येतात. सुखिवली येथील हबप श्री विष्णू जाधव महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथे भजन आणि हरिपाठाचे कार्यक्रम नियमितपणे घेण्यात येतात. या नामस्मरण, हरिपाठ आणि भजनाच्या कार्यक्रमामध्ये भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन दत्तभक्त श्री श्रीकांत चाळके यांनी केलंय. ICS महाविद्यालय खेड येथे खेड तालुका पत्रकार संघ आणि लिटल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेली नाट्य अभिनय कार्यशाळा उत्साहात सुरू असून आज दत्ता सावंत, लेखक, दिग्दर्शक, अखिल भारतीय नाट्य परिषद सदस्य, अमर हिंद मंडळ कार्याध्यक्ष, प्रायोगिक नाट्य संस्था संयुक्त कार्यवाह यांचं स्वागत सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक उत्तम कुमार जैन यांच्या हस्ते करण्यात आलं. माननीय श्री दत्ता सावंत यांनी भारतीय रंगभूमी, पश्चात रंगभूमी याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संत रोहिदास जयंती निमित्त खेड तालुका रोहिदास समाजातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे 10वी, 12वी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे समाजाचे नवनिर्वाचित नगरसेवक यश खेडेकर
यांचा देखील समाजाचे अध्यक्ष दिनेश शिरीषकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं नियोजन अध्यक्ष दिनेश शिरीषकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। निजामपूर विभाग, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे। या मेळाव्या दरम्यान विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। दादर येथे निजामपूर विभाग आयोजित मुंबईकर निर्धार मेळाव्यात निजामपूर विभागातील दासगाव जिल्हा परिषद गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश नलावडे, पाटणूस पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार विलास शिंदे तसेच निजामपूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अक्षय जाधव यांच्या प्रचारासाठी महाड, माणगाव, पोलादपूर मतदारसंघातील मुंबई स्थित मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबईत स्थायिक असलेल्या चाकरमान्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहता हा निजामपूर विभागात शिवसेनेचा विजय स्पष्ट असल्याचा संकेत आहे। या सभेमध्ये उबाटा गटाचे बोरमाच, हरवंडी येथील ग्रामस्थ राम महाळुंगे आणि प्रकाश महाळुंगे यांनी ग्रामस्थांसोबत, तर हरवंडी कौंड येथील संतोष मोरे, प्रशांत सुतार, मोहन नाग यांनी उबाटा गटाला रामराम करत ग्राम विकासाच्या हेतूने मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। आतापर्यंत निजामपूर विभागात शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत। हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक मतदारानं 7 तारखेला गावी जाऊन धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन करण्यात आलं। या निर्धार मेळाव्याला निजामपूर विभागातील मुंबई मंडळाचे पदाधिकारी, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना तसेच महाड, माणगाव, पोलादपूर मतदारसंघातील चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी दापोली तालुक्यातील मौजे विसापूर येथे श्री लक्ष्मण बामणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन संपूर्ण बामणे कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी मौजे शिरकल येथे इयत्ता 4थीत शिकत असलेल्या निधी उमेश खैरे हिची अहिल्यानगर येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सत्कार करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वानं प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने विसापूर येथे मौजे, जामगे, तालुका दापोली, रत्नागिरी येथील उबाटा गटातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचं आवाहन करण्यात आलं। पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे भरणे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री विजय खोतू दरेकर यांच्या प्रचारार्थ भाजपा खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवीताई खेडेकर यांनी वेरळ येथील प्रभुवाडी, खडकवाडी, गोसावीवाडी या गावात प्रचार फेरीत सहभागी होत घरोघरी जाऊन स्थानिक मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला। या प्रचार फेरी दरम्यान प्रत्येक मतदारांची व्यक्तिगत भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सक्षम आणि कटिबद्ध असल्याचे मतदार माता, बंधू, भगिनी यांना सांगितलं। या निवडणुकीत भाजपाच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन केलं। खेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील श्री पटेल अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था एकविरा नगर खेड तर्फे आयोजित श्री सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभानिमित्त भाजपा खेड नगर परिषदेच्या नगरसेविका वैभवीताई खेडेकर यांनी भेट देऊन उपस्थित रहिवाशांशी संवाद साधला। यावेळी खेड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधून नगरसेविकापदी निवडून आल्याबद्दल वैभवीताई खेडेकर यांचा श्री पटेल अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला।
तसेच या कार्यक्रमात आमंत्रित करून यथोचित सन्मान केल्याबद्दल श्री पटेल अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, सभासद आणि रहिवाशांचे त्यांनी आभार मानले। गुहागर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी पालकमंत्री उदयजी सामंत उपस्थित होते। गुहागरची जनता ही नेहमीच विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे। महायुतीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकरी, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आम्ही काम करत आहोत। जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जनतेपर्यंत थेट विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प असल्याचं उदयजी सामंत यांनी बोलताना सांगितलं। गुहागरच्या विकासासाठी सक्षम, प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्वाला भरभरून पाठिंबा देण्याचं आवाहन यावेळी त्यांनी सर्व मतदार बांधवांना केलं। माजी आमदार विनय नातू, राजेश बेंडल, सतीश मोरे, नगराध्यक्ष नीता मालक, नेत्राताई ठाकूर, संतोष जैतापकर, प्रणव पोळेकर तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी, दीपवाहिनी।